सलामीची जोडी खेळपट्टीवर वीरू आणि दिलखुश. पहिला चेंडू आणि काय फटका खेळला, टिपिकल पॉवर प्लेचा फटका. सरळ चेंडूला इनफिल्डच्या वरून चेंडू अडवण्यात मात्र यश आलेलं आहे. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. धावबाची शक्यता आहे, फलंदाज धावबाद.
भूषण पाटील. भूषण. हा चेंडू सुद्धा शॉर्ट होता खरं तर, पण जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खरं तर तुम्ही थोडासा कव्हरकडे हा फटका खेळू शकता, तसं झालेलं नाही. डॉट बॉल. धावसंख्या अजूनही थांबलेली 5. 2 बाद 5. 4 षटकांची ही मॅच आहे. भूषण. पुन्हा एकदा फुटवर्क बघायला मिळत नाही. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं जातं. फुटवर्कचा वापर बघायला मिळत नाहीये. डॉट बॉल. बॅक टू बॅक. विरुने आतापर्यंत 3 डॉट बॉल खेळलेले आहेत. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता. डायरेक्ट कदाचित हिट करण्याचा प्रयत्न झाला असता, मात्र बघितलं बॅकअप करण्यासाठी कुणीही नाहीये, त्यामुळे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एसटी रक्षकाने केला नाही. 1 धाव मात्र पूर्ण करतोय वीरू. धावसंख्या होते 6. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 6. खूप छान गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं गोलंदाजी करताना यज्ञेशला. त्यानंतर भूषण खूप चांगली गोलंदाजी करतोय. खारबाव गाव असं आहे, या संघामध्ये 24 संघ सुद्धा होऊ शकतात, कारण कोण गावामध्ये 32 संघ खेळलेले आहेत, कोण प्रीमियर लीग मध्ये. याला मात्र इनसाइड आउटचा फटका. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धाव मात्र पूर्ण होत आहेत. मी उल्लेख केला की खारबाव गावामध्ये 24 संघ खेळू शकतात, कारण कोण प्रीमियर लीग मध्ये 32 संघ खेळले होते एकाच गावातील. दोन धाव मिळतात. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8. धावा या एकेरीच्या आणि दुहेरीच्या स्वरूपात येत आहेत. भूषण. याला मात्र लिडिंग एज आणि एक सहज सोपा सुंदर झेल. सॉफ्ट डिस्मिसल. बंटीस्फोर्ड बरोडी संघाच्या बॅटरने खरं तर काल्हेरच्या विरुद्ध पंधरामध्ये काल्हेरच्या विरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारलं होतं. धावांची लयलूट केली होती. तोच संघ मात्र एक वेळा खारबाव संघाच्या विरुद्ध एकेका धावेसाठी संघर्ष करताना दिसतोय. तिसरा फोनला टिपला जातोय. तिसरा फलंदाज बाजू आता बॅटिंग करण्यासाठी येतोय आकाश. भूषण. पुन्हा एकदा फटका. उंचच उंच. गोलंदाज अशा प्रकारचा झेल घेणं गोलंदाज फार कठीण असतं, कारण चेंडू बराच वेळ हवेत होता. 2 धावा मिळत आहेत आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढते बंटीस्फोर्ड बरोडी संघाची. बऱ्याच उशिरानंतर धावसंख्या होते 10. काय गोलंदाजी षटकामध्ये केलेली. या षटकामध्ये सुद्धा 5 धावा दिल्या आणि महत्त्वपूर्ण सफलता सुद्धा भूषणने आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. आणि 2 षटकांसाठी किती वेळ घेतलेला आहे आमचे एक्सपर्ट स्कोरर निखिल पाटील. खूप चांगलं स्कोरिंग करतायत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 10 मिनिटाची वेळ घेतलेली आहे 2 षटकासाठी. परफेक्ट. कारण 3 षटकासाठी तुम्हाला 15 मिनिटाची वेळ दिलेली आहे. 15 मिनिटात जर तुम्ही 3 षटके पूर्ण केली नाहीत तर मात्र चौथं षटक जेव्हा असेल तेव्हा एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. पाण्याची व्यवस्था करायची आहे. पाण्याची व्यवस्था आणि खास करून आम्ही हितेश पाटील यांचा विशेष आभार व्यक्त करतोय, कारण त्यांनी केक काउंट्री अर्थात पाणी आणि केक यांची व्यवस्था आमच्यासाठी केलेली आहे. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय.
2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 10 अशी खरं तर दयनीय अवस्था म्हणता येईल. घसरगुंडी उडालेली आहे. 3 फलंदाज बाद झालेत, फक्त धावसंख्या 10. आता मात्र एक थोडं आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल बरोडी संघाला. तिसरं षटक घेऊन येतोय दरवेश. शॉर्ट रन अप लेफ्ट आर्म. हे पहा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडूकडे बघितलं सुद्धा नाही, फक्त ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जेव्हा फटका खेळतात चांगला तेव्हा तुमचा फुटवर्कचा वापर तुम्ही करायला हवा, चेंडूवर नजर ठेवायला हवी. दरवेश लेफ्ट आर्म. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. विरूने अतिशय खराब फलंदाजी करा. आता 7 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. 5 चेंडू डॉट खेळलेले आहेत. पुन्हा डॉट बॉल. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वात संत खेळ जर कोणाची असेल तर सुनील गावस्कर यांची. 174 चेंडूमध्ये 36 धावा. पहिला वर्ल्ड कप खेळले, सलामीला आले आणि नाबाद राहिले. फुलटॉस. चेंडू खेळात सरळ जाते तो मिड विकेटला. एकविरा खारबाव संघ पूर्णपणे चार्ज झालेला आहे. का ज्याप्रमाणे गोलंदाजी त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण. खूप चांगलं फिल्डिंग बघायला मिळते एकविरा खारबाव संघाच्या माध्यमातून. युवा खेळाडूंचा संघ आहे. खरंच तर डाव्या एसटीच्या बाहेर जाण्याला फलंदाज स्विच हिट खेळलेला आहे. चेंडू जातोय सरळ. काय घडतंय काय बिघडतंय बघूया. नक्कीच पंच तिसऱ्या पंचाची मदत घेत आहेत का पाहूया, कारण चेंडू जवळपास गली पोझिशनच्या सीमारेषेकडे गेला होता. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली 13. निखिल पाटील खूप चांगलं स्कोरिंग करतायत. पुन्हा वाट शॉट. डाव्या एसटीच्या बाहेरून जाणाऱ्या चेंडूला स्विचिटचा फटका खेळला आणि डिपिश पॉइंटला पोहोचवलं. चौकार. पुढे गेला होता प्रत्येक मॅच मध्ये. अंतिम षटक भूषण. फुलटॉस. लोअर फुलटॉस. चेंडू हवेत झेल घेण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 1-2 का 4. विरू याच्या बॅटमधून बऱ्याच उशिरानंतर एक प्रॉमिसिंग फटका बघायला मिळाला. भूषण पुन्हा याला फटका खेळलेला. चेंडू सरळ जाईल तो मिड विकेटला. पुन्हा एकदा फंबल होतोय. खराब क्षेत्ररक्षण होतंय. या षटकामध्ये कुठेतरी मात्र
खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धावा येताना दिसत आहेत. 2 धाव मिळत आहेत आणि धावसंख्या झाले 23. अंतिम षटक म्हणजे चौथं षटक हे मार्गस्थ आहे. एकविरा खारबाव हा संघ युवा खेळाडूंचा संघ आहे. एक नव्यानं बांधणी झालेला हा संघ आहे, पण खूप चांगली कामगिरी बघायला मिळते. अराउंड लेग त्रिफळाचित. पण पाहूया, थोडंसं शफल क्रॉस झाला आणि फाईन लेग किंवा स्क्वेअर लेगकडे खेळायचं होतं. हे पाहू शकता दुसऱ्या अँगलमध्ये. अराउंड लेग त्रिफळाचित क्लीन अँड नीट टेलिकास्ट. UCN लाईव्ह प्रोप्रायटर विजय पाटील यांची संपूर्ण टेक्निकल टीम. मी खरं तर इव्हिनिंगमध्ये सुद्धा काही रिप्ले बघितले. मला जाणवलं की अतिशय सुंदर प्रक्षेपण UCNच्या माध्यमातून पोहोचवलं जात आहे. माझे सहकारी समालोचक निशांत पाटील यांनी सुद्धा उल्लेख केला की सुंदर प्रक्षेपण आहे, क्लीन अँड नीट टेलिकास्ट UCNच्या माध्यमातून. खरं तर विजय पाटील आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम यांची खरं प्रशंसा करावीशी वाटते. खूप चांगलं प्रक्षेपण ते यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहेत. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र असं वाटतंय की लो स्कोरिंग मॅच बघायला मिळेल. खूप इम्प्रेस केलेलं आहे खरं तर गोलंदाजाने. पण हे विसरून चालणार नाही की अजूनही फलंदाजीला यायचं आहे एकविरा खारबाव संघाला. आता मध्ये बॅटर आलेला आहे प्रणय. डावखुरा शेरीदार फलंदाज आहे. यावेळेला मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते आणि 1 धावेने धावसंख्या वाढते. चोवीस. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24 धावा झालेल्या आहेत. अजून 1 किंवा 2 मोठे पटके लागले तर 30पेक्षा जास्त धावा चांगल्या ठरू शकतील. हा चेंडू सुद्धा स्क्वेअर आहे, दिशाहीन आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. आता मात्र अडचण वाढणार आहे, कारण नो बॉल असा एक चेंडू आहे, प्रीटचा चेंडू असतो. 1 धाव मिळाली, 1 एक्स्ट्राचा चेंडू मिळाला आणि ह्या चेंडूवर संपूर्णपणे लायसन उपलब्ध असतं. फक्त धावबादच्या रूपानेच फलंदाज बाद होऊ शकतो. 25 धावा झालेल्या आहेत आणि आता मात्र बॅटर त्याचा फायदा उचलेल का? प्रणय. भूषण. याला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 27. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून एखादा मोठा फटका लागला तर 30+ जे आव्हान असतं ना, या आव्हानावर गोलंदाजांना काहीतरी संधी मिळते. पण हे जे मैदान आहे से कालिका क्रीडानगरी कालवार, ह्या मैदानावर 30 धावांचं आव्हान डिफेंड करणं फार कठीण आहे. भूषण. फुल टॉस. चेंडू हवेत आहे, मात्र झेल होणार नाहीये. 2 धावा पूर्ण होतील. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 29. शेवटचा चेंडू. एकविरा खारबाव संघाच्या गोलंदाजाने अगदी वेळेत षटके पूर्ण केलेले आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर निखिल पाटील माहिती देत आहेत. अगदी वेळेत. याला मात्र आपण बघितला वाईड यॉर्कर डॉट बॉल. 29 धावा झालेल्या आहेत आणि 30 धावांचं लक्ष. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण पाहतात श्री कालिका माता चषक 2026 पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर
आणि खास करून यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले UCN लाईव्ह ही सुप्रसिद्ध यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले जे प्रेक्षक आहेत त्या सर्वांचं मी श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर यांच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो व्हेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. 29 धावा झालेल्या आहेत. 30 धावांचं लक्ष्य. खरं तर आत्तापर्यंत या स्पर्धेमधली ही लोवेस्ट स्कोर आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. पण लो स्कोरिंग सामने सुद्धा इंटरेस्टिंग होत असतात. पण त्यासाठी उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं. पण ही जी क्रीडानगरी आहे या क्रीडानगरीवर 30 धावा डिफेंड करणं असं व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. पण तो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर. तर जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा मात्र सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, एक युवा आणि प्रतिभावान समालोचक, मॅन फ्रॉम पाई, निशांत पाटील. धन्यवाद डॉक्टर गवी सर. जाऊया मॅचच्या दिशेने. धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या तब्बल 29 धावा आणि 30 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये न्यू एकविरा खारबाव संघासमोर ठेवलेला आहे. बंटी स्पोर्ट्स भरोडी या संघाने काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या डावामध्ये यदुषने पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. तदनंतर जर पाहिलं तर भूषण देखील चांगली गोलंदाजी केली, तब्बल 5 धावा. दरवेशच्या माध्यमातून 7 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये भूषणने तब्बल 12 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट घेतली. 30 धावांचं टार्गेट. चला सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. न्यू एकविरा खारवाव संघ, श्री कालिका माता प्रसन्न. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर श्री कालिका माता चषक 2026 आपल्याला पाहायला मिळतोय. श्री कालिका माता वडगड संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान राहिलंय. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रिन्स अँड श्रे ट्रेडर्स यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज अर्थातच देवराज भालचंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले आहेत. त्यांचा देखील आभार. तदनंतर स्वर्गीय दत्ता टकले यांच्या स्मरणार्थ अशोक टकले यांच्याकडून थंडपे, तदनंतर उन्नती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर विशाल पाटील यांच्याकडून मेडल प्राप्त झालेले आहेत. त्यांचा देखील आभार. तदनंतर केक कॉन्ट्री प्लेअर ऑफ द डे हितेश पाटील यांच्याकडून देखील आपल्याला प्राप्त झालेले, त्यांचा देखील आभार. तदनंतर स्वर्गीय इंदिरा दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ जितेंद्र दयानंद पाटील साहेबांच्या माध्यमातून माजी सरपंच ढुंगे यांच्याकडून देखील सन्मान चिन्ह, त्यांचा देखील आभार. तदनंतर नंदकुमार भालचंद्र पाटील साहेबांकडून देखील सन्मान चिन्ह, माजी उपसरपंच आहेत वडगडचे, त्यांचा देखील आभार. तदनंतर सूरज मंडप डेकोरेटर्स यांचा देखील आभार. UCN लाईव्ह विजय पाटील यांचा देखील आभार. एकविरा वॉटर सप्लायर करण पाटील यांचा देखील आभार. तदनंतर जर पाहिलं तर सर्वांचं योगदान या स्पर्धेमध्ये राहिलंय. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय अशोक शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ सचिन अशोक पाटील यांच्याकडून प्राप्त झालेले आहे, त्यांचा देखील आभार. आणि टॉस बॉक्स स्वर्गीय मारुती गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार कृतिक नरेश नंदेश पाटील तसेच किश नेहल पाटील यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले आहे, त्यांचा देखील आभार. तदनंतर SSDJ यांचा देखील आभार. प्रवेश देवलीकर पायगावातील यशस्वी उद्योजक यांच्या माध्यमातून बॉल अवेलेबल करून दिले गेलेले आहेत, त्यांचा देखील आभार. तदनंतर बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर सौभाग्यवती भारती दीपक पाटील यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले आहेत कूलर, त्यांचा देखील आभार. तदनंतर सिरीजसाठी देखील कूलर देशप्रेमी यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत, त्यांचा देखील आभार. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. जास्तीचा वेळ खर्च करू नका. बंटी 11 भरुडी संघ फिल्डिंग सेटअप करून सामन्याला सुरुवात करा. तदनंतर सिरीज स्वर्गीय परशुराम पाटील यांच्या स्मरणार्थ मुकेश परशुराम पाटील यांच्याकडून प्राप्त झालेले आहे, त्यांचा देखील आभार. बेस्ट बॅट्समन बेस्ट गोलंदाज
स्वर्गीय कानम पाटील यांच्या स्मरणार्थ अरुण चिंतामण पाटील यांच्याकडून प्राप्त झालेला आहे आणि त्यांचं देखील आभार. 30 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला कुशल आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीला मैदानावरती यज्ञेश दाखल झालेला आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं प्रणय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलवरती पूल करण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा प्रॉमिसिंग हा फटका नव्हता. स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये फिल्डर आहेत, फक्त सिंगल मिळेल या चेंडूवरती. सिंगलनं खातं उघडलं आपल्या संघाचं, कारण 4 षटकांचा सामना आहे. 30 धावांचं टार्गेट. या मॅचमध्ये पहिल्या डावामध्ये न्यू एकविरा खारबाव संघाने जबरदस्त कामगिरी केली. गोलंदाजी करत असताना जर पाहिलं तर दर्जेदार गोलंदाजी राहिली या संघाच्या माध्यमातून आणि 29 धावांवरती खऱ्या अर्थानं ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम धावसंख्या बनवली होती बंटी स्पोर्ट्स भरोडी, त्या संघाला कमी धावांवरती थांबवलंय. फक्त 29 धावांवरती थांबवलं या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा प्रणय. यावेळेस देखील पुलचा फटका, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिझन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी चाचपडत आहे. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रणय बॉलिंग ट्रॅकवर आहे आणि खऱ्या अर्थानं इथून जर पाहिलं तर या मॅचमध्ये विकेट घेण्याचा प्रयत्न बंटी स्पोर्ट्स भरोडी या टीमला करावा लागेल. यावेळेस बॅटची लिडिंग एज, परंतु यष्टांच्या मागे यष्टरक्षक चांगलं कार्य करतायत. चेंडूला अडवलाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळेल. बॅटिंग करत असताना फारशी चांगली कामगिरी बंटी 11 भरोडी संघाला करता आलेली नाही आहे. वीरूने तब्बल 12 चेंडूचा सामना केला आणि 9 धावांवरती तो बाद झाला. भरपूर मोठा संघर्ष वीरू यांचा राहिला या सामन्यामध्ये आणि कुठेतरी कमी धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. स्विचिटचा फटका, खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. सुरुवातीलाच बॅट फिरली आणि तदनंतर शरीराचा वेध घेतलाय. कमी गतीने हा चेंडू टाकला होता. त्याचमुळेच की काय इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला प्रणय यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत प्रणयनं जबरदस्त कामगिरी या षटकामध्ये केलेली आहे, कारण 4 चेंडू टाकलेत आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केल्यात. पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाज प्रणय पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हुक केलाय. वॅकेट एरिया बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार फलंदाजाच्या बॅटमधून. आखू टप्प्याला चेंडू होता, थोडेसे बॅकफुटला गेले आणि तिथून हुक करत असताना फलंदाज कुशल यांच्या बॅटमधून आलाय हा चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती. सुरुवातीच्या 4 चेंडूवरती फक्त 4च धावा खर्च केल्या, परंतु या 5व्या चेंडूवरती कुशल यांच्या बॅटमधून हा दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. 30 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती या दोन्ही फलंदाजांनी जोडल्यात आणि इथून जर पाहिलं तर सामना जिंकण्यासाठी आणखीन 22 धावांची आवश्यकता आहे न्यू एकविरा खारबाव या टीमला या मॅच मध्ये. खरं तर षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती न्यू एकविरा खारबाव संघाने बनवल्यात. प्रणय यांच्या षटकामध्ये इथून जर पाहिलं तर एक मोठा फटका आलाय. बॅटिंग करत असताना भरपूर निराश केलं बंटी स्पोर्ट्स भरोडी या संघाने. धावा बनल्या नव्हत्या. वीरूचा संघर्ष भरपूर मोठा होता. 12 चेंडूमध्ये फक्त 9 धावा. तदनंतर दिलखुश यांना देखील चांगली कामगिरी करता आलेली नाही. योगेन देखील मागचा मॅचचा हिरो होता योगेन आणि या मॅचमध्ये तो देखील लवकर पास झाला. आकाश तदनंतर प्रणयला देखील फारसे योगदान देता आलेलं नाही आहे आणि भरपूर कमी धावा पहिल्या डावामध्ये बंटी स्पोर्ट भरोडी या संघाने बनवल्या होत्या. प्रणय पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय बॉल, चाललाय लॉंग ऑनला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार कुशालच्या बॅटमधून. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतो. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट आलाय फलंदाज कुशल यांच्या बॅटमधून. स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेने देखना ला जवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं कुशाल मागील मॅचमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली होती. मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो आणि याही मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा बनल्यात 14. आणखीन 16 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी.
येणारे 18 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती योगेन पाटील संघाचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. योगेन आणि इथून जर पाहिलं तर योगेन यांना कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. 18 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. जबरदस्त फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा बनल्या 14, आणखीन 16 धावा बनवायच्यात. न्यू एकविरा खारबाव संघ जबरदस्त कामगिरी करतोय. खऱ्या अर्थानं पहिला सामना देखील खूप चांगल्या फरकाने जिंकला होता न्यू एकविरा खारबाव संघाने. आणि याही मॅचमध्ये जर पाहिलं तर ड्रायव्हिंग सीटवरती हा संघ पाहायला मिळतोय. येणारे 18 चेंडू 16 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर योगेन षटक क्रमांक दुसरा हाताळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, या वेळेलाच देखील मोठा फटका मिड विकेटला उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि तिथे जर पाहिला तर खूप चांगला फुटवर्क पाहायला मिळाला आणि खेचून मारला हा षटकार. कमालीचा स्ट्रोक. आडव्या बॅटनं स्ट्रोक सजवलाय. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं जर पाहिला तर स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला होता फलंदाज यज्ञेश आणि त्याच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 22 धावा. स्लॉग इटचा फटका पाहायला मिळाला. कमालीचा स्ट्रोक सजवलाय फलंदाज यज्ञेशने. 20 धावा धावफलकावरती. इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये सर्कल मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 21. 21 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात राहिली आहे. 30 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत 21 धावा बनल्यात. आणखी 9 धावा बनवायच्या. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. योगेन पाटीलच्या विरोधात देखील आक्रमण या सामन्यामध्ये झालंय. कमी गतीने चेंडू टाकलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर फेजला फिल्डर वेगाने धावतायत. त्या ठिकाणी थोडेसे चाचपडतायत आणि ते लगेच एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. आणखीन 8 धावांची आवश्यकता आहे. षटकार चौकार आलेत आणि जेव्हा जेव्हा चांगला चेंडू टाकला गेला ना तेव्हा तेव्हा सिंगल देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. हो, इथे उडवलाय. वाह, काय फटका सजवलाय. जबरदस्त फटका खोलात टाकला होता. डिग आउट केलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. यज्ञेशचा फटका ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खोलवट टप्प्याचा चेंडू होता आणि लॉफ केलाय. कमालीचा स्ट्रोक. अगदी खूप चांगल्या पद्धतीने बॉटम हँडचा वापर करत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे फलंदाज यज्ञेशने. आणखीन एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज योगेन पुन्हा एकदा. आणि इथे देखील बॅटची एज लागली होती आणि धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाही आहे. इथे चेंडूला डॉट. 28 धावा बनल्यात. आणखी 2 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे डॉमिनेट केलंय बंटी स्पोर्ट्स भरोडी या टीमला या मॅचमध्ये. खऱ्या अर्थाने धावा बनत नाही आहेत पहिल्या डावामध्ये आणि इथे जर पाहिलं तर धावा हे दुसऱ्या डावामध्ये बनतायत. इथे मोठा फटका. विजयी फटका येईल का? हो, आलाय विजयी षटकार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन एक षटकार यज्ञेशच्या बॅटमधून आणि ते सामना जिंकलेला आहे न्यू एकविरा खारबाव या संघाने. अभिनंदन अभिनंदन न्यू एकविरा खारबाव संघ. हाडलक टपलक बंटी स्पोर्ट भरोडी. हाडलक बंटी पाटील. जबरदस्त कामगिरी खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यामध्ये बंटी स्पोर्ट्स भरोडी संघाने केली होती, परंतु या मॅच मध्ये हा संघ पराभूत झालाय. योगेन संघाचा कॅप्टन. खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये बॅटिंग चांगली करता आली नाही. वीरूनं भरपूर जर पाहिलं तर